शांततेची घंटा. लेखक अक्षय ठोंबरे. अभिवाचक विशाखा कुलकर्णी. शांततेची घंटा. महाबळेश्वरच्या त्या चिमुकल्या घराबाहेर दगडाच्या पायऱ्यांवर 12 वर्षाची मैत्रेयी स्वतःला सावरून बसली होती. तिने गुडघे पोटाशी घट्ट धरले होते आणि डोकं हातांमध्ये खुपसून घेतलं होतं. तिच्या डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या आसवांनी स्वेटरच्या बाह्या ओल्या चिंब झाल्या होत्या. समोर सह्याद्रीच्या रांगांमागे सूर्य मावळत होता. आकाशात केशरी सोनेरी रंगांची उधळण होत होती आणि दऱ्याखोऱ्यातून धुकं एखाद्या मऊ पांघरुणासारखं टेकड्यांना विळखा घालत होतं. हवेत ओल्या मातीचा सुगंध होता. पण निसर्गाचं हे सौंदर्य मैत्रीच्या मनातील वादळाला शांत करू शकत नव्हतं. ती रडत होती, कारण हे ठिकाण तिला पार परकं वाटत होतं. पुण्यातल्या ज्या गजबजलेल्या रस्त्यांवर ती वाढली होती, तिथला ऑटो रिक्षांचा आवाज, शेजारच्यांच्या गप्पा हे कुठेतरी हरवलं होतं. तिचे मित्रमैत्रिणी खूप दूर होते, विशेषतः तिची जिवलग मैत्रीण राधिका. त्या दोघींनी मिळून 6वीला एकाच कोचिंग क्लासला जायचं ठरवलं होतं. दर शुक्रवारी कोपऱ्यावरच्या गाडीवर एकत्र वडापाव खाण्याचे त्यांचे बेत होते. तिचा जुना वर्ग आता एक विसरलेल्या स्वप्नासारखा वाटत होता. पुण्याच्या गोंगाटापेक्षा इथली अथांग शांतता तिला एखाद्या जड ओझ्यासारखी वाटत होती. घराच्या आतून तिचे वडील माधव यांचा उत्साही आवाज येत होता. त्यांनी शहरातलं कॉर्पोरेट आयुष्य सोडून महाबळेश्वरच्या लाल मातीत लाल सोनं म्हणजेच स्ट्रॉबेरी पिकवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ही जमीन जिवंत आहे मैत्रेयी, आपण तिची काळजी घेतली की ती आपली घेईल, असं ते म्हणायचे. पण मैत्रीला मात्र असं वाटत होतं की तिचं संपूर्ण जग मुळासकट उपटून या अनोळखी डोंगरात फेकलं गेलंय. मैत्रेयी, अगं चल, जेवून घे. अंजलीने दारातून साद घातली, पण उत्तर मिळालं नाही. ती थोडी पुढे सरसावली, पुन्हा हाक मारली. तरीही मैत्रेयी तशीच सुन्न बसून होती. अंजलीने काळजीत पडून मागे उभ्या असलेल्या माधवकडे पाहिलं. दोघेही बाहेर पायऱ्यांवर आले. समोर त्यांची लेक अगदी पाषाणासारखी स्थिर बसली होती. वारा तिच्या केसांशी खेळत होता, पण तिचं कशातच लक्ष नव्हतं. त्या रात्री अंजलीने खूप आग्रह केला तेव्हा कुठे मैत्रिणीने जेमतेम 2 घास घशाखाली उतरवले आणि ती मुकाट्याने झोपायला गेली. ती गेल्यानंतर अंजलीने हळूच माधवला विचारलं, अहो, ती काहीच बोलत नाहीये, साधा चकार शब्दही काढत नाहीये, काही तक्रार नाही की कसला हट्ट नाही. खरं तर याच गोष्टीचं मला जास्त दडपण आलंय. माधव यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि जड आवाजात म्हणले, स्वतःला सावरून धरतीये ती, पण हे सगळं तिच्यासाठी खूप नवीन आहे. हे डोंगर, हे घर, हे अचानक बदललेलं आयुष्य, हे सगळं पचवणं तिला जड जातंय. अंजली डोळ्यांच्या कडा पुसत म्हणल्या, मला वाटतं आपण एखादी चांगली शाळा शोधायला हवी, जिथे तिचं मन गुंतून राहील आणि तिला पुन्हा उभारी मिळेल. माधव विचारात पडले आणि मान डोलावून म्हणले, सिल्व्हरडेल, जवळच आहे ती शाळा. शिस्त कडक आहे आणि नावाजलेली पण आहे. तिथे जाईल, नवीन मुलात मिसळली की तिलाही थोडा विरंगुळा मिळेल. शाळेचं ते वातावरणच तिला पुन्हा आपल्या जुन्या मैत्रीची ओळख करून देईल. सिल्व्हरडेल ही शाळा म्हणजे पॉलिश केलेल्या ग्रॅनाइटचा आणि कडक परंपरेचा एक अभेद्य किल्लाच होती. सिल्व्हरडेलमधील तिच्या पहिल्याच दिवशी जेव्हा ते उंच लोखंडी दरवाजे एका जड आवाजासह बंद झाले, तेव्हा मैत्रीच्या छातीत धडधड सुरू झाली. शाळेची इमारत उंच आणि डौलदार होती. मुली शिस्तीत एका रांगेत चालत होत्या. अतिशय अस्खलित आणि सहज इंग्रजी बोलत होत्या. त्यांच्यापैकी अनेक जण लेगसी विद्यार्थी होते, म्हणजेच त्यांच्या आया आणि आजी देखील याच शाळेत शिकल्या होत्या.
मैत्रिणीने आपल्या बॅगेचे पट्टे सावरले आणि ती मुकाट्याने त्यांच्या मागे चालू लागली. वर्गातील शिकवण खूप वेगवान होतं. शिक्षक अतिशय अचूक शब्दात बोलत होते. त्यांचं इंग्रजी सहज, धारदार आणि काहीसं रुक्ष होतं. मैत्रीला ते समजणं थोडं अवघड जात होतं. यापूर्वी ती एका मराठी माध्यमाच्या शाळेत शिकली होती, जिथे शिक्षक धडा सावकाश समजून सांगायचे, जिथे वर्गमित्र मोकळेपणाने हसायचे आणि चुका मोठ्या संयमाने सुधारल्या जायच्या. पण इथे प्रत्येक वाक्यावर इंग्रजीचंच राज्य होतं. वर्गात पाऊल ठेवताच तिला काहीतरी उणीव जाणवली. ती पुस्तकाची किंवा पेन्सिलची नव्हती, तर सहजतेची होती. वर्गात खडूच्या धुळीचा आणि पॉलिश केलेल्या बाकांचा मंद वास येत होता. मुली आपापल्या जागी आधीच स्थिरावल्या होत्या. ती खिडकीपाशी असलेल्या एका रिकाम्या बाकावर जाऊन बसली. वर्गातील वेग प्रचंड होता. शिक्षकांचा आवाज खंबीर आणि मोजका होता. प्रत्येक वाक्य इतक्या आत्मविश्वासाने येत होतं, जणू वर्गातील सर्वांना ते आधीपासूनच माहीत असावं. तिथे थांबणं किंवा वेग कमी करणं नव्हतं, तर फक्त सर्वांनी एकाच लयीत राहावं हीच अपेक्षा होती. तिच्या पहिल्या तासाला खडूच्या फळ्यांवर टोकदार आवाज उमटला आणि त्यानंतर ओळींवर ओळी लिहिल्या गेल्या. वह्यांची पानं झटपट उमटली जात होती. पेनांची हालचाल न थांबता सुरूच होती. मैत्री पुढे झुकून सगळं लक्षपूर्वक उतरून घेऊ लागली. आपलं काहीतरी चुकेल अशी तिला सतत भीती वाटत होती. तिने खरोखर खूप प्रयत्न केला, पण तो धडा काही केल्या तिला नीट समजतच नव्हता. तिच्या आजूबाजूच्या मुली उत्तरे पुटपुटत होत्या आणि न घाबरता हात वर करत होत्या. मैत्री मात्र स्तब्ध बसून राहिली. तिला अचानक तिच्या उच्चारांची, बोलण्यापूर्वी घ्याव्या लागणाऱ्या विरामाची आणि तिचे विचार आधी मराठीत तयार होऊन मग इंग्रजीत शोधतात या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. काही आठवडे असेच भीतीमध्ये सरले. तरीही तिने स्वतःला सावरलं आणि ती रोज शाळेत जात राहिली. मग आता लिटरेचर वीक म्हणजेच साहित्य सप्ताह आला. जेव्हा मिसेस गोन्साल्विसनी तिचं नाव घेतलं तेव्हा तिला वर्ग आकसत असल्यासारखा वाटला. खुर्चीचा आवाज झाला आणि सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. उभी राहिली तेव्हा मैत्रीला तिचे तळवे ओले झाल्यासारखे वाटले आणि तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तुला माहितीये, तिने स्वतःला केविलवाण्या स्वरात बजावलं. तुला ही कविता मनापासून समजलीये, फक्त बोल, हळू बोल, चुका करू नकोस. तिने तोंड उघडलं. द पोएट वँडर्ड लाईक अ क्लाउड, तिने सुरुवात केली. हिअर लिसन, इट्स वॉन्डर्ड नॉट वँडर्ड. श्रेया, जी वर्गात पहिली यायची, मध्येच तिची थट्टा करत म्हणली, अँड डोंट स्टटर वेन यू स्पीक. डू यू इवन हॅव बुक्स ॲट युअर फार्म, ऑर डू यू जस्ट काउंट बेरीज ऑल डे. काही मुलं हळूच हसली. मिसेस गोन्साल्विसनी सर्वांना गप्प केलं आणि म्हणल्या, तुला अधिक प्रयत्न करायला हवेत मैत्री. तू आता 6वीत आहेस. हे खूप बेसिक आहे. सिल्व्हरडेलमध्ये आम्ही बोलण्यातील स्पष्टतेला महत्त्व देतो. जर तू व्यवस्थित बोलू शकली नाहीस तर तुला इथे जुळवून घेणं खूप कठीण जाणार आहे मैत्री. तो दिवस मैत्रीसाठी एका नवीन अनुभवाची सुरुवात होती. आठवडे सरले पण परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही. तिची उत्तरं अपूर्ण राहिली की शिक्षक तिला ओरडायचे. तिने शब्द चुकीचे उच्चारले की वर्गमित्र कुजबुजायचे. काही जण तर उघडपणे तिच्या ग्रामीण उच्चारांची थट्टा करायचे. ए गावठी मुलगी, कोणीतरी एकदा पुटपुटलं. दुसऱ्या एका वेळी जेव्हा ती सरप्राईज टेस्टमध्ये नापास झाली तेव्हा एका मुलाने मोठ्याने म्हणलं, हाऊ डिड शी इवन गेट ॲडमिशन हिअर. त्या दिवसापासून मैत्रीने वर्गात हात वर करणं बंद केलं. तिने प्रश्न विचारणं सोडून दिलं. ती स्वतःच्या कोशात आकसून गेली.
वर्गात सर्वात मागे बसून नजरा खाली झुकवून सुट्टीची घंटा कधी वाजते याची ती मिनिटं मोजू लागली. घरी तिचे आई वडील त्यांच्या स्वतःच्या संघर्षात व्यस्त होते. तिचे वडील शेतात तासनतास घालवत होते. तिची आई घर सांभाळत होती, शेतात मदत करत होती आणि एका अनोळखी जागेला घर बनवण्याचा प्रयत्न करत होती. या सगळ्यात मैत्री अजूनही नेहमी सारखी बोलत नाही हे त्यांनी टिपलं होतं. बाळा, तू आजकाल का ग खूप गप्प गप्प असतेस? तिची आई एका संध्याकाळी म्हणली. मी ठीक आहे, मैत्रिणीने नेहमीप्रमाणे उत्तर दिलं. ती ठीक नाहीये त्यांना माहिती होतं, पण तात्पुरता त्यांनी विषय वाढवला नाही. दुसऱ्या दिवशी पावसाळी वातावरण होतं. ढग इतके खाली आले होते की जणू ते शाळेच्या छतावरच विसावलेत असं वाटत होतं. आता मैत्रीला ती मुलांची कुजबूज असह्य झाली होती. शिक्षा म्हणून दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी ती शाळा सुटल्यावर थांबली होती. तिला लगेच घरी जायची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून ती शाळेच्या सर्वात जुन्या भागाकडे विनाकारण भटकत होती. तिथेच एका कॉरिडॉरच्या टोकाला तिचं लक्ष एका लहान लाकडी दरवाजाकडे गेलं. तिथे एक जड आणि गडद रंगाचा दुहेरी दरवाजा होता. त्या दरवाजाच्या वर एका साध्या पाटीवर लिहिलं होतं चॅपल. ती क्षणभर घुटमळली. तिने याआधी कधीही चर्चच्या आत पाऊल ठेवले नव्हते, पण काहीही विचार न करता नकळतपणे तिने तो दरवाजा ढकलला. आतली हवा काहीशी वेगळी होती, अधिक थंड आणि शांत. लाकडी बाकांच्या रांगा एका साध्या वेदीसमोर मांडलेल्या होत्या. समोरच येशूची एक मूर्ती होती, ज्यांचे डोळे प्रेमळ आणि भाव शांत होते. रंगीत काचेतून सूर्यप्रकाश आत येत होता आणि जमिनीवर मऊ रंग उधळत होता. मैत्रेयी एका बाकावर बसली. तिची बॅग तिने शेजारीच ठेवली. तिने कोणतीही औपचारिक प्रार्थना केली नाही. तिला ती माहितीच नव्हती. ती फक्त शांत बसून राहिली आणि कित्येक आठवड्यानंतर प्रथमच तिचे खांदे रिलॅक्स झाले. अचानक तिच्या नकळत तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले. ती पुटपुटली, देवा, मला माझा मार्ग शोधायला मदत कर. तेवढ्या दूरवर कुठेतरी चर्चच्या घंटा वाजू लागल्या. उघड्या खिडकीतून वाऱ्याची एक झुळूक आत आली. कसं आणि का ते तिला समजलं नाही, पण मैत्रीला तिच्या छातीत साचलेलं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. पुणं सोडल्यापासून पहिल्यांदाच तिच्या डोक्यात चाललेला तो विचारांचा गोंधळ थांबला होता. ते चॅपल म्हणजे एखादा वर्ग नव्हता जिथे तिची पारख केली जायची. ती एक अशी जागा होती जिथे ती फक्त मैत्रेयी होती. ती दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे गेली आणि त्यानंतर हे रोजचंच झालं. रोज दुपारी 1 वाजता जेव्हा बाकीची मुलं ओरडायची आणि जेवणांच्या डब्यांच्या आवाजाने गजबजलेली असायची, तेव्हा मैत्रेयीला त्या लाकडी बाकांवर आपली शांतता सापडायची. ते चॅपल तिचे आश्रयस्थान बनले होते. हळूहळू काहीतरी बदलू लागलं. तिला आता वर्गातील धडे चांगले समजू लागले होते. शाळा सोपी झाली म्हणून नव्हे, तर आता तिच्या मनात कोणाचीही भीती उरली नव्हती म्हणून. संध्याकाळी घराच्या पायऱ्यांवर बसताना जाणवणारी ती अस्वस्थता आता कमी झाली होती. तिला वाटू लागलं की ती आता या नवीन वातावरणाशी हळूहळू एकरूप होत आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर तिला आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींशी आणि भावंडांशी पुन्हा संवाद साधावासा वाटला. तिला वाटलं की आपण किती आनंदी आहोत हे त्यांना सांगावं. एका वीकेंडला व्हिडिओ कॉलवर पुण्यातील तिची चुलत भावंड त्यांच्या शाळेतल्या गणपती उत्सवाबद्दल सांगत होती. मैत्रेयी, आम्ही तुला खूप मिस केलं ग. महाबळेश्वर कसं आहे? एकाने विचारलं. शांत आहे, मैत्रेयी म्हणली. मला आवडतंय ते. आणि शाळा?
ती क्षणभर थबकली. मग काहीतरी खरं आणि चांगलं सांगावं या विचाराने ती म्हणली, माझ्या शाळेत एक चर्च आहे. तिथे मी रोज जाते. तिथे गेल्यावर मला खूप शांत वाटतं. तिथलं वातावरण, त्या घंटा, येशू असं वाटतं की तो मदत करतोय. दुसऱ्या बाजूला एकदम शांतता पसरली. तिचा चुलत भाऊ राहुलचा चेहरा रागाने लाल झाला. चर्च? मैत्रेयी, तू वेडी झालीस का? आपण महाराष्ट्रात आहोत, हिंदू आहोत. आपल्या पूर्वजांनी आपली मंदिरं वाचवण्यासाठी संघर्ष केला आणि तू एका चर्चमध्ये डोकं ठेवतेस? तू पाप करतेस, पाप. अरे पण तसं नाहीये, मैत्रेयीने समजवण्याचा प्रयत्न केला. ते अगदीच तसं आहे, वेदिका मध्येच ओरडली. तू आता ख्रिश्चन मुलगी झालीयस. जोपर्यंत तू हे बंद करत नाहीस तोपर्यंत आम्ही तुझ्याशी बोलणार नाही, असं म्हणून त्यांनी फोन बंद केला. फोन बंद झाला खरा, पण मैत्रेयीच्या डोक्यातून पाप हा शब्द जातच नव्हता. त्या रात्री मैत्रेयी छताकडे बघत जागीच पडून राहिली. तिने खरंच काही चूक केली होती का? तिला न समजलेल्या कोणत्या तरी सीमेचे तिने उल्लंघन केले होते का? तिने शोधलेल्या त्या शांततेत आता भीती आणि शंका थिजली होती. तिला आता आपण अपराधी असल्यासारखं वाटायला लागलं. तिने चॅपलमध्ये जाणं बंद केलं आणि पुन्हा एकदा तिच्या मनावरचं दडपण परतलं. तिला घरातून बाहेर काढले जाण्याची भयानक स्वप्न पडू लागली. 3 दिवसातच तिची अस्वस्थता परत आली. तिचा अभ्यासात लक्ष लागेना, वर्गात बोलताना अडखळू लागली आणि इतर मुलांनी केलेली थट्टा आता तिच्या शरीरावर बसलेल्या जखमेसारखी वाटू लागली. एका संध्याकाळी मैत्रेयी बाल्कनीत बसली होती. गुडघे पोटाशी धरून ती स्वतःच्याच विचारात हरवून गेली होती. तिची आई शांतपणे तिच्याजवळ आली आणि तिने तिच्या हातात गरम दुधाचा कप दिला. बाळा, काळजीत दिसतीयेस, ती हळूच म्हणली. सांग मला काय झालंय ते. मग गेल्या कित्येक महिन्यात पहिल्यांदा मैत्रेयीने खरं काय झालं ते सांगितलं. शाळेबद्दल, तिथल्या चिडवण्याबद्दल, त्या चॅपलबद्दल आणि तिथे तिला मिळालेल्या शांततेबद्दल सुद्धा बोलली. आणि त्यानंतर मनात बसलेल्या त्या भीतीबद्दलही. आईने तिला मध्ये न थांबवता सगळं शांतपणे ऐकून घेतलं. आईने मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणली, काही हरकत नाही बाळा. आई खंबीरपणे म्हणली, तू काहीही चुकीचं केलेलं नाहीस. पण ते म्हणले ना की. माझं बोलणं नीट ऐक. आईने तिला प्रेमाने थांबवलं. भुकेल्या माणसाला अन्नाची गरज असते, पण ज्याचं मन अस्वस्थ आहे त्याला शांततेची गरज असते. आई क्षणभर शांत झाली. तिने मैत्रीच्या डोळ्यात पाहिलं, जणू ती आपल्या शब्दातून लेकीच्या मनावरची सगळी जळमटं झटकून टाकू इच्छित होती. मैत्रेयी, त्या चर्चमध्ये तुला जे मिळालं ती केवळ शांतता नव्हती, तर ते समाधान होतं. आई मृदू पण ठाम स्वरात सांगू लागली. तुला खरंच असं वाटतं का ग की ज्या देवाने हे अथांग डोंगर आणि हे सुंदर जग निर्माण केलंय, तो एखाद्या लहान मुलीला शांतता मिळाली म्हणून रागवेल? असा देव इतका कोत्या मनाचा असू शकेल? हे बघ बाळा, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेव. दिवा कुठल्याही धातूचा असो, त्यातून निघणारा प्रकाश हा एकच असतो. तू गणपतीच्या मूर्तीसमोर डोकं टेकव किंवा येशूच्या प्रतिमेसमोर हात जोड. जर तुझं मन खरं असेल तर तुझी हाक त्या एकाच निर्मात्यापर्यंत पोचते. देव हा काही एखादा राजकारणी नाही ग, ज्याला देशांच्या सीमा, जागेची कुंपणं किंवा भाषेचा परकेपणा अडवा येईल. मैत्रेयी एकटक ऐकत होती. आईचा आवाज आता अधिक आश्वासक झाला होता. त्या चॅपलमध्ये जेव्हा घंटा वाजली आणि तुझ्या मनावरचं ओझं हलकं झालं, तो खरा ईश्वर होता. त्या शांततेतच तो भेटतो. त्यामुळे लोकांसाठी किंवा धर्मासाठी स्वतःला अपराधी मानू नकोस.
देवाला आपलं मन हवं असतं, भाषेचं किंवा इमारतींचं प्रमाणपत्र नाही. म्हणजे मी कोणताही पाप केलं नाहीये? पाप? वेडी आहेस का तू? अजिबात कुठलंही पाप केलं नाहीयेस. हे बघ मैत्री, देव हा एकच असतो. आपण त्याला कोणत्या नावाने हाक मारतो यापेक्षा आपलं मन कसं आहे हे जास्त महत्वाचं असतं. तू त्या चर्चमध्ये गेलीस म्हणून काही आपला देव रागवणार नाही. देव फक्त मंदिरात किंवा चर्चमध्ये नसतो, तो आपल्या मनात असतो. जिथे तुला चांगलं वाटतं तिथे देव असतोच, त्यामुळे घाबरू नकोस. मैत्रेच्या मनावरचं ओझं कुठेतरी विरघळून गेलं. तिची भीती ओसरली आणि त्या जागी एका प्रगल्भ समजूतदारपणाने जागा घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मैत्री उठली तेव्हा डोंगर धुक्याने वेढलेलं होतं. पण आज तिला त्या धुक्याची भीती वाटली नाही. उलट ते धुकं तिला एखाद्या मऊ आणि सुंदर रुपेरी ओढणीसारखं वाटलं. मैत्री आज खूप उत्साहात होती. ती शाळेत गेली तेव्हा काही मुलं नेहमीप्रमाणे कुजबुजत होती, पण तिने त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. ती सरळ त्या चर्चमध्ये गेली आणि आपल्या आवडत्या जागेवर बसली. बाहेरून घंटेचा आवाज ऐकू आला आणि आज तो आवाज ऐकताना तिचं मन आनंदाने भरून आलं. तिने शांतपणे डोळे मिटले. पूर्वी तिला वाटणारी ती भीती आता कुठल्या कुठे पळून गेली होती. आता मैत्रीला एक गोष्ट पक्की समजली होती. देवाचं प्रेम हे सगळ्यांसाठी सारखं असतं, अगदी पावसासारखं. पाऊस जसा सगळ्यांवर सारखाच पडतो तसा देवही सगळ्यांना सारखीच माया देतो. आता तिला तिथे कोणाचीच भीती वाटत नव्हती, कारण तिला गवसलं होतं एक मोठं गुपित, की मनाच्या शांततेला कोणताही धर्म नसतो.